माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न आहे. पाईप टाकलेली आहेत, पाईप टाकून बरेच पैसे खर्च केलेत आणि 2-2.5 वर्ष ते प्रयत्न करतायत. त्यामुळं आपण असे काही टेक्निकली इम्पॉसिबल स्कीम्स ज्या खालनं रिपोर्ट झाल्यात त्यांना काही विशेष बाब म्हणून आपण ग्रीडचं वीज घेण्याची सवलत देऊ शकाल? माननीय अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचे काही प्रश्न समोर आले, त्याच्यावर आपण आता नवीन मॉडेल्स तयार केले आहेत. उदाहरणादाखल जिथे आता जागा मिळत नाही तिथे सिंगल पोलवर पूर्ण सिस्टीम उभी करण्याची सिस्टीम आपण तयार केली आहे. जिथे दूर आपल्याला पाणी किंवा काही ठिकाणी पूर येतो आणि पुरामध्ये ते बुडतं तिथेही उंच सिंगल पोलवर आपण ती सिस्टीम कंप्लीट लावून देण्याचं उभं केलेलं आहे. जिथे अधिक क्षमता लागते त्या ठिकाणीही आपण आपल्या पंपांसोबत बुस्टर पंप लावून आणि ती पण टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आता उत्तर शोधलंय. तरी हे शक्य आहे की काही प्रश्न असे असतील की ज्याचं उत्तर आपल्याला सापडणार नाही. त्या संदर्भात जर अशा प्रकारचा रिपोर्ट आला की यातल्या कुठल्याही उपाययोजनेत हे बसत नाही तर त्याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल.